यवतमाळ हा महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा. पूर्वी यवती किंवा यवतमाळ म्हणून ओळखले जाणारे यवतमाळ हे बेराल सल्तनतीचे मुख्य शहर होते आणि जुन्या लेखनांनुसार जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण होते. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इसवी सन 1905 साली वणीचे नाव बदलून यवतमाळ असे ठेवण्यात आले. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील हवामान उष्ण व कोरडे असून जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सुमारे 912 मिलीमीटर इतके आहे. या जिल्ह्यात वर्धा आणि पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. तर याशिवाय बेंबळा नदीवरील बेंबळा धरण, अरुणावती नदीवरील अरुणावती धरण आणि पूस नदीवरील पूस धरण ही मोठी आणि प्रमुख धरणे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कापूस, ज्वारी, भुईमूग आणि तुरडाळ ही महत्त्वाची पिके घेतली जातात. या जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत. त्यामध्ये आर्णी, उमरखेड, कळंब, केळापूर, झरी जामणी, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागाव, मारेगाव, राळेगाव, वणी आणि यवतमाळ या तालुक्यांचा समावेश होतो. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 13,584 चौरस किलोमीटर इतके असून येथील लोकसंख्या सुमारे 21 लाख इतकी आहे. या जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. चला तर पाहूयात. कळंब येथील चिंतामणी मंदिर. यवतमाळ शहरापासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील 21 गणेशपीठांमधील एक आणि विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक अशी येथील चिंतामणी गणेश मंदिराची ख्याती आहे. येथील श्री चिंतामणींची मूर्ती साक्षात इंद्रदेवाने स्थापिली आहे अशी येथे आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर चक्रावती नदीच्या किनाऱ्यावर आहे. चिंतामणी गणेश मंदिर गावाच्या भूपातळीपासून 33 फूट खोल आहे. गाभाऱ्यात उतरण्यासाठी चिरेबंदी दगडाच्या 29 पायऱ्या आहेत. खाली उतरल्यावर पाण्याचे एक चिरेबंदी अष्टकोनाकृती कुंड आहे. मुख्य गाभाऱ्यात चिंतामणी गणेशाची 4.5 फूट उंचीची विलोभनीय आणि नयनरम्य मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती दक्षिणाभिमुखी आहे. हजरत कंबलपोश बाबा दरगाह. आर्णी तालुक्यामध्ये अरुणावती नदीच्या तीरावर हजरत बाबा कंबलपोश यांची दरगाह आहे. येथे मोठी यात्रा भरते. ही यात्रा 3 दिवस विविध कार्यक्रमांनी बहरलेली असते. हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मीय या ठिकाणी येऊन दर्ग्यावर चादर चढवून आशीर्वाद घेतात आणि मोठ्या थाटात ही यात्रा साजरी करतात. श्री जगदंबा संस्थान केळापूर. आंध्र प्रदेशाच्या सीमेपासून 20 किलोमीटर अंतरावर आणि पांढरकवडा या ठिकाणापासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 7 या महत्वाच्या हैदराबाद नागपूर रस्त्यावर केळापूर या छोटेखानी गावी मा जगदंबेचे मंदिर आहे. ही जगदंबा माता अतिशय जागृत असून आंध्र प्रदेश आणि विदर्भातील दूरवरून भाविक मोठ्या संख्येने येथे दरवर्षी येतात. यवतमाळ जिल्ह्यात काही महत्वाची पर्यटन स्थळे अस्तित्वात आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम टिपेश्वर अभयारण्य. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत विखुरलेले आहे. हिरव्यागार वनराईमध्ये जवळपास 148.63 चौरस किलोमीटर मध्ये हे अभयारण्य व्यापलेले आहे. या अभयारण्यात वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, मोर, माकड, नीलगाय, जंगली मांजर इत्यादी प्रकारचे प्राणी आढळून येतात. सहस्त्रकुंड धबधबा. सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. पैनगंगेवर धोधो कोसळणारा हा धबधबा उमरखेड पासून 70 किलोमीटर अंतरावर तर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 181 किलोमीटर अंतरावर आहे. या धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये
किनवट या तालुक्यात मोडतो. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा, याचे उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याच्या एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो. वणी येथील श्री रंगनाथ स्वामींचे मंदिर. वणी हे शहर निरगुडा नदीच्या तीरावर वसलेले आहे. श्री रंगनाथ स्वामींचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. हजारो भाविक फाल्गुन ते चैत्र शुद्ध 15 या दरम्यान मंदिरात दर्शनाला येतात. या जिल्ह्यात प्रेक्षणीय स्थळांच्या दृष्टिकोनातून काही मंदिरे आणि सुंदरशा वनराईने नटलेली सहलींची ठिकाणे भाविकांना आणि यात्रेकरूंना नेहमी आकर्षित करतात. यामध्ये निरंजन माहूर, अंजी म्हणजेच घाटंजी येथील श्री नृसिंह देवांचे मंदिर आणि जोडमोहा येथील खटेश्वर महाराजांचे मंदिर अशी काही महत्त्वाची ठिकाणे या जिल्ह्यात आपल्याला पाहावयास मिळतात. मात्र पैनगंगेच्या तीरी असलेले कापेश्वर येथील गरम पाण्याचे झरे हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असतात. यवतमाळ जिल्ह्यात 2005 सालापासून पर्यावरण विषय शालेय अभ्यासक्रमात आला. त्यामुळे उपक्रमाच्या पहिल्या वर्षी एक शाळा एक वनराई बंधारा हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील 1859 प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी तब्बल 2047 वनराई बंधारे बांधले. याची दखल घेऊन युनिसेफने हा वृत्तांत आपल्या वेबसाईटवर देखील प्रसिद्ध केला. सलग 4 वर्षांत विद्यार्थ्यांनी एकूण 8337 बंधारे बांधले. बंधारे बांधताना ते इतरांसाठी उपयुक्त ठरतील याकडे मात्र विशेष लक्ष दिले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी थेट जंगलात जाऊन वन्यजीवांसाठी वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली, तर काही ठिकाणी गावठाण परिसरातील सार्वजनिक विहिरींची पातळी वाढविण्यास सहाय्यक ठरतील अशा ठिकाणी वनराई बंधारे बांधले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे.